मराठी व्याकरण वर्णविचार. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण म्हणतो. हे ध्वनी हवेत विरतात व नाहीसे होतात. नष्ट होऊ नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो. आपण रंगाने म्हणजेच वर्णाने लिहून ठेवतो, म्हणून त्यांना वर्ण असे म्हणतात. लिहून ठेवल्याने हे ध्वनी नाश पावत नाही, तर ते कायम राहतात, म्हणून त्यांना अक्षर नाश न पावणारे असे म्हणतात. मराठी वर्णमाला. मराठी भाषेतील वर्णमाला पुढील प्रमाणे आहे. अ, आ, इ, उ, ऋ, लू, ए, ओ, औ, ॲम्ब्युलन्स, आहा, अंबाडियम, आहा. क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, स, ह, ड ही मराठी भाषेतील मूलध्वनी वर्ण असे म्हणतात. वर्णांचे प्रकार. स्वर. स्वर म्हणजे उच्चार करणे, ध्वनी करणे. या वर्णमालेतील अ पासून औ पर्यंतच्या 12 वर्णांना स्वर असे म्हणतात. स्वरादी 2 अम व आहा या 2 स्वरादी म्हणतात. यात अनुस्वार विसर्ग असे 2 उच्चार आहेत. अनुस्वार व विसर्ग याचा उच्चार करताना या वर्णाच्या अगोदर स्वर येतो, म्हणून त्यांना स्वरादी म्हणतात. स्वरादी म्हणजे स्वर आहे. आदी म्हणजे आरंभी ज्याच्या आहे असा वर्ण. अंगण या शब्दात अ प्लस अनुस्वार अ, शंकर या शब्दात स प्लस अ अनुस्वार श, किंकर या शब्दात क प्लस ई अनुस्वार की, मनस्थिती या शब्दात न प्लस अ विसर्ग न, दुःख या शब्दात द प्लस उ प्लस विसर्ग दु. अनुस्वार. अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो असे काही शब्द आहेत. उदाहरणार्थ गंगा, घंटा, आंबा, उंट, इंधन इत्यादी. काही वेळा अनुस्वाराचा उच्चार अस्पष्ट व जरता होतो. देवांनी घरामध्ये स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार असे म्हणतात. विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे होय. विसर्गाचा उच्चार ह या वर्णाला थोडा ठिसडा देऊन केलेल्या उच्चारासारखा आहे. व्यंजन. मराठी वर्णमालेत क, ख पासून ह, ड पर्यंतचे वर्ण व्यंजने. ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. व्यंजने अपूर्ण उच्चाराची आहेत हे दाखवण्यासाठी त्यांचा पाया मोडून लिहितात. आपण जेव्हा क, ख, ग असा उच्चार करतो, तेव्हा त्यात अ हा स्वर मिसळून आपण त्याचा उच्चार करतो. उदाहरणार्थ क प्लस अ प्लस क. याचा अर्थ ज्या वर्णांना उच्चार स्वरांच्या साहाय्यातून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण. अ, आ, इ, वगैरे स्वर पूर्ण उच्चारांचे आहेत. क, ख, ग, घ ही व्यंजने अपूर्ण उच्चारांची आहेत. त्यात अ मिसळून क, ख, ग, घ ही अक्षरे होतात. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात. बाराखडी. व्यंजनात स्वर मिसळून अक्षर बनते. प्रत्येक व्यंजनात अ, आ, इ, उ, ए, ओ हे 10 स्वर अ व आ यांची चिन्हे मिळून आपण 12 अक्षरे तयार करतो. त्यांना आपण बाराक्षरी किंवा बाराखडी असे म्हणतो. उदाहरणार्थ अर्थ. वर्ण. अ, आ, इ, उ, ए, ओ, औ, आहा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.